तर नंबर सिस्टीम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला बेस आणि रॅडिक्स काय असतं हे माहीत असणं आवश्यक आहे. प्रत्येक नंबर सिस्टीमला त्या नंबर सिस्टीमचा एक फिक्स बेस किंवा रॅडिक्स असतो. बेस or radix is the number of distinct digits in the number system. प्रत्येक नंबर सिस्टीमला स्वतःचा एक बेस किंवा रॅडिक्स असतो आणि बेस किंवा रॅडिक्स म्हणजे टोटल नंबर ऑफ डिस्टिंक्ट डिजिट म्हणजे वेगवेगळे डिजिट जे आहेत त्याचा एकूण संख्या म्हणजे बेस किंवा रॅडिक्स होय. बेस किंवा रॅडिक्स हा जनरली स्मॉल r ने डिनोट करतात. क्वांटिटी एक्स वाय झेड ही जर एखाद्या नंबर सिस्टीम मध्ये दिलेली असेल आणि त्या नंबर सिस्टीमचा बेस जर r हा असेल तर तो या ठिकाणी स्मॉल r असा लिहितात. चला तर आता नंबर सिस्टीम म्हणजे काय ते पाहूया. नंबर सिस्टीम म्हणजे अ सेट ऑफ व्हॅल्यूज or symbols that represents a quantity. म्हणजे एखाद्या सेट ऑफ व्हॅल्यूज किंवा काही सिम्बॉल चिन्ह जे एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यास मदत करतात त्यांच्या संचाला किंवा समूहाला नंबर सिस्टीम असं आपण म्हणतो. आता काही नंबर सिस्टीम विषयी आपण जाणून घेऊया. नंबर सिस्टीम्स आणि आपल्याला जसं की माहिती आहे प्रत्येक नंबर सिस्टीमचा आपला स्वतःचा एक बेस किंवा रॅडिक्स असतो. तर त्याचा बेस काय आहे? आता बेस म्हणजे त्या नंबर सिस्टीम मधल्या डिजिट्सची संख्या. तर त्या नंबर सिस्टीम मध्ये किती वेगवेगळे डिजिट्स आहेत तेही आपण पाहूत. डिजिट्स. तर पहिली नंबर सिस्टीम आहे डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो बेस आहे तो आहे 10 आणि डिजिट्स आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीमचा जो बेस आहे तो आहे 2 आणि याचे डिजिट्स आहेत 0 आणि 1. ऑक्टल नंबर सिस्टीम. याचा जो बेस आहे तो आहे 8 आणि डिजिट्स आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. आणि चौथी आहे हेक्सा डेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो बेस आहे तो आहे 16 आणि याचे जे डिजिट्स आहेत ते आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता हे तर आपले नंबर झाले. पण आपण नंबर सिस्टीमच्या डेफिनेशन मध्ये म्हणलं होतं व्हॅल्यूज आणि सिम्बॉल्स. तर यामध्ये आपण काही चिन्हांचाही उपयोग करू शकतो. तर आता हे झाले तुमचे 10 डिजिट्स. 11व्या डिजिटसाठी ए हा लेटर वापरतात. 12व्या डिजिटसाठी कॅपिटल बी, 13व्यासाठी कॅपिटल सी, 14व्यासाठी कॅपिटल डी, 15व्यासाठी कॅपिटल ई आणि 16व्यासाठी एफ, कॅपिटल एफ. हे आपण हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये डिजिट्स वापरतो. या 4 पेक्षाही आणखी काही नंबर सिस्टीम्स आहेत, पण या 4च आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आणि या आपण पाहणार आहोत. यांमध्ये आपण कन्वर्जन कसं करायचं ते पाहणार आहोत. नंबर सिस्टीम अँड कोड्स यांचे 2 वेगवेगळे आपण प्रकार पाडू शकतो. त्यापैकी पहिला आहे वेटेड नंबर सिस्टीम आणि दुसरा आहे
वेटेड नंबर सिस्टीम. वेटेड नंबर सिस्टीम म्हणजे अशी नंबर सिस्टीम ज्यामध्ये प्रत्येक पोझिशनला काही ना काही वेट दिलेला आहे आणि अनवेटेड सिस्टीम मध्ये तसं काही वेट दिलेलं नसतं. तर वेटेड नंबर सिस्टीमचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत डेसिमल नंबर सिस्टीम, परत बायनरी नंबर सिस्टीम, परत ऑक्टल नंबर सिस्टीम, परत हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर या ज्या काही नंबर सिस्टीम आहे या वेटेड नंबर सिस्टीमच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि अनवेटेड नंबर सिस्टीमच्या कॅटेगरीमध्ये एक्सेस, थ्री कोड आणि ग्रे कोड ग्रे कोड ह्या ज्या कोडिंग सिस्टीम आहे या अनवेटेड नंबर सिस्टीम किंवा अनवेटेड कोड्समध्ये येतात. आता नेमकं वेट म्हणजे काय ते पाहू. एखाद्या नंबरचं वेट म्हणजे त्या नंबरची पोझिशन व्हॅल्यू. डेसिमल नंबर सिस्टीम मधला एखादा आपण नंबर घेऊया, समजा 523. तर हा नंबर आपल्याला अशा प्रकारे लिहिता येतो, 500 प्लस 20 प्लस 3 इज इक्वल टू. आता याला आपण 10च्या घातांकामध्येही लिहू शकतो कारण की 10 हा डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस आहे. 5 गुणिले 100 अधिक 2 गुणिले 10 अधिक 3 गुणिले 1 आपण अशा पद्धतीने याला लिहू शकतो, इज इक्वल टू 5 गुणिले 10चा घातांक 2 प्लस 2 गुणिले 10चा घातांक 1 प्लस 3 गुणिले 10चा घातांक 0. तर हे जे आहे 10चा घातांक 2, 10चा घातांक 1 आणि 10चा घातांक 0 ही या प्रत्येक पोझिशनची व्हॅल्यू आहे. जर 3 ची जर व्हॅल्यू आपण जर इथं काढायला सांगितली तर ती येते 10चा घातांक 0. 2 ची जी पोझिशन व्हॅल्यू आहे ती 10चा घातांक 1. 5 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10चा घातांक 2 आणि या पोझिशन व्हॅल्यूलाच आपण वेट्स असं म्हणतो. तर डेसिमल सिस्टीम मध्ये हे वेट्स असाइन केलेले असतात किंवा हे वेट फिक्स असतात. जर आपण दुसरा एखादा नंबर घेतला, समजा जर आपण 253 हा नंबर घेतला, तर या ठिकाणी 3 ची जी पोझिशन व्हॅल्यू आहे ती सेम येणार आहे 10चा घातांक 0. पण या ठिकाणी 5 ची जी व्हॅल्यू आहे ती 10चा घातांक 2 च्या ऐवजी 10चा घातांक 1 झालेली असणार आहे आणि 2 ची जी व्हॅल्यू आहे ती 10चा घातांक 2 झालेली असणार आहे. तर आपण या ठिकाणी कोणताही नंबर घेतला एक्स वाय झेड, तर त्या ठिकाणी झेड ची, वाय ची, एक्स ची जी पोझिशन व्हॅल्यू आहे ती फिक्स असेल आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी पोझिशन व्हॅल्यू किंवा वेट हे फिक्स असतात त्या नंबर सिस्टीमला किंवा त्या कोड्सला वेटेड नंबर सिस्टीम किंवा वेटेड नंबर सिस्टीम म्हणतात आणि ज्या ठिकाणी असे जे कोड्स फिक्स नसतात त्यांना अनवेटेड नंबर सिस्टीम असे म्हणतात. आता जर नंबर असेल 0.321 तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे या 3चं 2चं आणि 1चं वेट काढू शकतो. याला पण आपण अशा प्रकारे लिहू शकतो 0.3 प्लस 0.02 प्लस 0.001. याला आपल्याला असं लिहिता येतं 3 इंटू 10 टू द पॉवर -1 प्लस 2 इंटू 10 टू द पॉवर -2 प्लस 1 इंटू 10 टू द पॉवर -3. तर 10 टू द पॉवर -3 हे या ठिकाणी 1 चं वेट आलेलं आहे, 10 टू द पॉवर -2 हे 2 चं वेट आलेलं आहे आणि 3 चं जे वेट आहे ते 10 टू द पॉवर -3 आलेलं आहे. होमवर्क क्वेश्चन आहे, फाइंड द वेट ऑफ digit 5 in 552, 252, 0.513, 0.7513. Thank you.